नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे अंड्याचा रस्सा। त्यासाठी एका कढईत 2 चमचे तेल टाकलं, 1 चमचा लाल तिखट टाकलं आणि आपण अंडी उकडून घेतलेली आहेत ते आपण त्यात मिक्स करून घ्यायची, चांगली भाजून घ्यायची। नंतर एका डिशमध्ये काढून घ्यायची। चांगली भाजल्यानंतर आता आपण काढून घेऊया। आता 2 चमचे तेल ओतलं, 1 चमचा जिरं टाकलं, 2 कांदे चिरून टाकले बारीक चिरून, 1 टोमॅटो चिरून टाकला। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपण मसाला घेतलाय, जिरं, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट बनवल्या। आता आपण ते टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकले, थोडीशी हळद टाकले 1 चमचा। तर चांगले मिक्स करून घ्यायचं। हे मसाला आपण घेतले ते लाल तिखट, अंड्याचा मसाला घेतलाय, आपली चटणी घेतल्या। आता गरम पाणी ओतले, त्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ओतलेले। आता अंडी त्यात सोडायची। आता मिक्स करायचं। हे आपला तयार झालाय अंड्याचा रस्सा। चांगली उकळी अजून येऊन द्यायची। हे आपला तयार झालाय अंड्याचा रस्सा। आता आपण काढून घेऊया डिश मध्ये। अर्धी कशाला घेतलीस खाते बरं? थांब थोडा वेळ अजून आहे ना वेळ। ही आपली तयार झाली अंड्याची भाजी। चपाती सोबत खाऊ शकतोय।